नमस्कार, मी आरती कुलकर्णी। आज 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस। हा दिवस मराठी दिन म्हणून साजरा केला जातो। याच निमित्ताने गेले 8 दिवस IBN लोकमतने एक विशेष मोहीम सुरू केली होती, ध्यास मराठीचा। या मोहिमेतले काही खास पैलू आम्ही या कार्यक्रमात मांडणार आहोत। या मराठी दिनाचं एक खास वैशिष्ट्य असतं आणि ते म्हणजे जनस्थान पुरस्कार। कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे यावर्षीचे मानकरी आहेत आभाळ आणि भुईचं देणं कवितेतून साकारणारे नाधो महानोर। महानोर आमच्या सलाम महाराष्ट्र या कार्यक्रमात आले होते। महानोरांकडून कितीही वेळा ही कविता ऐकली तरी समाधान होत नाही, अशी त्यांची खास कविता त्यांनी सादर केली। सुरुवात करूया या कवितेपासूनच। ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे, ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे। ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे। कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे। या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे। पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे। गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, गुंतलेले प्राण ह्या रानात माझे। फाटकी ही झोपडी काळीज माझे। मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे। महानोरांसारख्या कवींनी मराठी भाषेला खरोखरच समृद्ध केलंय, पण तरी सुद्धा काळाच्या रेट्यामध्ये इंग्रजी भाषेच्या आक्रमणामध्ये मराठी भाषा टिकणार का हा प्रश्न आपण एकमेकांना विचारतो। मुलं मराठी शाळेत जात नाहीत, मग भाषा टिकणार कशी अशी चिंता आपल्याला लागलेली असते। पण आशेचे किरण आहेतच। थेट अटके पार दिल्लीमध्ये हा आशेचा किरण आम्हाला सापडला। दिल्लीतल्या नूतन मराठी शाळेमध्ये 1000च्या वर हिंदी भाषिक मुलं चक्क मराठी भाषा शिकतात। मराठी भाषा ही काही महाराष्ट्राची मक्तेदारी नाही, असंच जणू त्यांचं म्हणणं आहे। दिल्ली महाराष्ट्रापासून 1000 मैलांवर वसलेलं शहर आणि त्यामुळेच मराठीशीही फारसा संबंध नसलेलं। पण याला अपवाद आहे भावना सिंग नावाची 5वीत शिकणारी ही मुलगी। महाराष्ट्राशी काहीही संबंध नसलेली भावना चक्क मराठी शाळेत शिकते। घराजवळ असलेल्या नूतन मराठी शाळेत ती रोज मराठीचे धडे गिरवते। हिंदी मातृभाषा असली तरी दिल्लीतली ही बेटी मोठ्या आवडीनं मराठी श्लोक पाठ करते। बहुत काम आती है, जैसे कि इससे बहुत हमें फ़ायदा होता है। जैसे कि हमें कई काम मिल जाए और इसी चीज़ का काम मिले तो कम से कम हम ये चीज़ कर तो सकते हैं। हमें इस चीज़ की प्रैक्टिस तो नहीं करनी पड़ेगी ना। नूतन मराठी शाळेतल्या कार्यक्रमातही आवर्जून मराठी गाण्यांवरच नाच होतो। ऐंशी वर्षापासून पहाडगंज भागातल्या या शाळेत मराठी तृतीय भाषा म्हणून शिकवली जाते। सुमारे 1000 विद्यार्थी 7व्या वर्गापर्यंत मराठी भाषा शिकतात। त्यातल्या बहुतेक विद्यार्थ्यांची मातृभाषा ही हिंदीच आहे। पण सक्तीच्या मराठीबद्दल आजवर एकाही विद्यार्थ्यानं किंवा पालकानं तक्रार केलेली नाही। मुळात मराठी शिकायचीच का, त्याचा काही फायदा आहे का असा प्रश्न महाराष्ट्रातले पालक सुद्धा विचारतात। मग दिल्ली सारख्या ठिकाणी जिथे हिंदी बोलली जाते ते पालक आपल्या मुलांना मराठी शाळेत का पाठवतात? मला असं वाटतं की त्यांना एक ॲडिशनल लँग्वेज मिळते। हिंदी इंग्लिश तर शिकता येतच आणि बसल्या बसल्या त्यांना मराठी सुद्धा शिकायला मिळतं। म्हणून मला वाटतं ते खुशीने पाठवतायत ह्या शाळेत आणि कुठे ना कुठे भविष्यात त्यांना त्याचा उपयोग होईलच असं माझी समज आहे। मराठी लोकांनी सुरू केलेल्या या शाळेत आज फार कमी मराठी विद्यार्थी असले तरी शिक्षक मात्र बहुतांशी मराठीच आहेत आणि त्यांच्या शिकवण्यामुळेच या शाळेची कीर्ती सर्वदूर पसरली आहे। चांगलं शिकवलं जातंय तर आम्ही सक्तीची मराठीही शिकू असं पालक म्हणतात। मराठीची पताका दिल्लीवर गाजवायला एकेकाळी तलवारी आणि भाल्यांचा वापर केला गेला, पण तलवारी जे काम करू शकल्या नाहीत ते या खडूनं करून दाखवलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज अरोडा सोबत आशिष दीक्षित, IBN लोकमत, दिल्ली। भाषेला जशी प्रांताची मर्यादा नाही तशीच धर्माचीही। नाशिक जवळ ओझरच्या मिग विमानांच्या कारखान्यामध्ये अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अख्तर सय्यद यांचं कुटुंबही यातलंच। अगदी सर्वसामान्य कुटुंबातले अख्तर सय्यद यांचं शालेय शिक्षण मराठीतच झालंय। त्यामुळे इतर भाषांसोबतच मराठी साहित्याचाही त्यांनी चांगलाच अभ्यास केला। उर्दूमध्ये जेवढी नजाकत आहे
त्यापेक्षाही मराठीत जास्त नजाकत आहे की काय, असं माझ्या बऱ्याचदा लक्षात आलेलं आहे. अख्तर यांनी दोन्ही मुलांचं शिक्षणही मराठीतच केलंय. साहित्यातून जी आपली प्रगती होते, आनंद मिळतो आणि समृद्ध होतं जीवन, तर तेवढ्यासाठी त्यांना मी आपल्या मातृभाषेतच शिक्षण द्यायला लागलो. म्हणजे मराठीत इश्य म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं, व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सगळं अगदी सेम असतं. अख्तरभाईंच्या कुटुंबानी गेल्या 3 पिढ्यांपासून असंच मनमोकळं प्रेम मराठी भाषेवर केलेलं आहे आणि याच लोकांकडून याच प्रेमाच्या भावनेमधून मराठी भाषेचं जतन होणार आहे. मराठीच्या मुद्द्यावर राजकारण आणि वाद घालणारे एकीकडे आणि मूळ मातृभाषा नसूनही मराठीवर प्रेम करणारे अख्तर सय्यद दुसरीकडे. या मायबोलीचं जतन आणि समृद्धी अख्तर सय्यदांसारखेच मनापासून अवडंबर न माजवता करताय. व्हिडिओ जर्नलिस्ट फणींद्र मडलिकसह निरंजन टकले, IBN लोकमत, नाशिक. अमेरिकेतल्या सॅन होजेमध्ये नुकतंच विश्व मराठी साहित्य संमेलन झालं, पण मराठी भाषा त्याआधीही ग्लोबल झाली. अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीतल्या 4 हौशी मराठी लोकांनी एक इंटरनेट रेडिओ सुरू केलाय. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियापासून ते टोकियो, सिंगापूर पर्यंत या eप्रसारण.com ची ख्याती पोहोचली. या वेबसाईट बद्दल सांगते आमची रिपोर्टर शची मराठे. मी गेले अनेक दिवस शोधत असलेलं एक सुधीर फडक्यांचं गाणं मला या eप्रसारण.com या वेबसाईटवर ऐकायला मिळालं. इथे आपली आवड या ऑप्शनवर क्लिक करा, तुमचं नाव आणि गाण्याचे डिटेल्स भरा आणि तुमच्या आवडीचं गाणं या इंटरनेट रेडिओवर ऐका. शिवाय आठवडाभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला या वेबसाईटवर ऐकायला मिळतील. इथे योग साधना आहे, प्रवचन आहे, अगदी टीव्हीवरच्या मालिका देखील तुम्हाला या वेबसाईटवर पाहायला मिळतील. शिवाय नुकतंच झालेलं विश्व मराठी साहित्य संमेलन देखील या वेबसाईटवर आहे की नाही बसल्या जागी मराठीचं ग्लोबल दर्शन. व्हिडिओ जर्नलिस्ट मंदार परांजपेसह शची मराठे, IBN लोकमत, मुंबई. ध्यास मराठीचा मध्ये आता एक ब्रेक घेऊया, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी बघूया पाडगावकरांच्या आजीचे कोकणी बोल. मी विचारितच आहे आजीला, आजी देव म्हणजे काय? धगधगणाऱ्या चुली पुढे भाकऱ्या बडवताना म्हणायची माझी अशिक्षित आजी, मंगेशा तू पोटभर जेवलंस म्हणजे माका देव पावता.